हॅलो एव्हरीवन, मी रोहिणी. माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. साड्यांमध्ये कितीही नवीन फॅशन आल्या तरीही काठपदर साडीची फॅशन ही कधीही जुनी होत नाही आणि होणारही नाही. महाराष्ट्रीयन लुक म्हटलं की काठपदर साडी ही आली. लग्न असू देत, कोणताही प्रोग्राम असू देत, काठपदर साड्या या आवडीने नेसल्या जातात. आता काठपदर साडीमध्ये नारायणपेठ साडी असू देत, बनारसी साडी असू देत, सिल्क साडी असू देत किंवा पैठणी साडी असू देत, अशा सगळ्या प्रकारच्या साड्या ह्या आवडीने नेसल्या जातात. साडी म्हटलं की ब्लाऊज हा आलाच. तर तुमची काठपदर साडी असेल, त्यावरचा ब्लाऊज असेल, तो जर व्यवस्थित स्टिच करून घेतला असेल तर तुमचा लुक हा आकर्षकच दिसणार आहे. काठपदर साडी ही तेव्हाच आकर्षक दिसते जेव्हा तिचा ब्लाऊज आपण परफेक्ट शिवून घेऊ आणि मस्त अशी डिझाईन शिवून घेऊ, हो की नाही. आता काठपदर साडीवर भरपूर साऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईन ह्या आपण शिवून घेत असतो. मी बघितलं आहे काही महिला अशा असतात की काठपदर साडीवर तेच काकूबाई सारखे ब्लाऊज हे शिवून घेतात. आता तुम्ही बघितलं असेल, आपल्याकडे एखादी महागडी काठपदर साडी असेल आणि त्यावरती आपण अगदी सिंपल असा ब्लाऊज स्टिच करून घेतला तर ते काठपदर साडीचा लुक हा अजिबातच व्यवस्थित दिसत नाही. आणि आपल्याकडे एखादी जर सिंपल साडी असेल आणि त्यावरती आपण जर ब्लाऊज हा खूप छान असा डिझाईनचा, खूप छान असा वर्कचा जर स्टिच करून घेतला तर आपला लुक हा सगळ्यांमध्ये नक्कीच उठून दिसतो. ब्लाऊज मध्ये तुम्ही सुंदर डिझाईन जर स्टिच करून घेतली तर तुम्ही आकर्षकच दिसाल आणि विशेष म्हणजे तुम्ही सगळ्यांमध्ये उठून दिसाल. आणि आजकाल काठपदर साडीवर कुठल्या डिझाईन्स या ट्रेंडिंग मध्ये आहेत हेही तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. जेणेकरून तुम्ही जर एखादी काठपदर साडी ही घेतली असेल आणि कन्फ्यूज असाल की काठपदर साडीवर आपण ब्लाऊज हा कसा स्टिच करून घ्यायचा, तर हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला मदत करेल. आणि त्याचबरोबर मी तुम्हाला काठपदर साडीवरती काही टिप्स ही देणार आहे. तर हे सगळं जाणून घेण्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा. त्यामध्ये सगळ्यात पहिला आहे बोटनेकचा ब्लाऊज. यस, सध्या काठपदर साडीवरती बोटनेक ब्लाऊजची फॅशन ही खूप जास्त प्रमाणात चालू आहे. आणि बोटनेकचा ब्लाऊज जर तुम्ही स्टिच करून घेतला तर त्यावरती तुम्हाला जास्त ज्वेलरी वेअर करायची ही गरज वाटणार नाही. कारण बोटनेकचा जो ब्लाऊज आहे तो खूपच सुंदर दिसतो. आणि बोटनेक ब्लाऊज जर तुम्ही स्टिच करून घेतला त्यावरती तुम्ही फक्त इयरिंग्स जरी ट्राय केल्या, जरी वेअर केल्या तरीही तुमचा लुक डिसेंट आणि आकर्षकच दिसणार आहे. आता बोटनेक ब्लाऊज मध्येही तुम्ही जर हेवी वेटच्या असाल, तुम्ही प्लस साईज असाल, तुमचे दंड मोठे असतील किंवा तुमची अप्पर बॉडी हेवी असेल तर तुम्ही बोटनेक ब्लाऊज मध्ये काय करा की तुम्ही जेव्हा बोटनेकचा ब्लाऊज हा स्टिच करून घ्याल तेव्हा तुमचा नेक हा थोडासा पसरट घ्या, जेणेकरून त्यामध्ये तुम्ही स्लिम दिसाल आणि आकर्षक दिसाल. तुम्ही बारीक असाल तर तुम्ही काय करा, बोटनेकचा जो नेक आहे तो तुम्ही गळ्याला चिकटूनही स्टिच करून घेऊ शकता. त्यामध्ये तुमचा लुक आकर्षक आणि सुंदर नक्कीच दिसेल. बोटनेक मध्येही तुम्ही बॅक साइडनेही डिझाईन्स या करू शकता. त्याचबरोबर पूर्वीच्या काळी ही पफ्सच्या स्लीव्हची खूप जास्त फॅशन होती. आज पफची स्लीव्ज ही खूप जास्त ट्रेंडिंग मध्ये आहे. तर तुम्ही पफच्या स्लीव्ज ही स्टिच करून घेऊ शकता. आता तुम्ही पफ मध्ये 3/4 पफ किंवा लॉंग पफ किंवा तुम्ही शॉर्ट पफ ही स्टिच करून घेऊ शकता. तेही खूप सुंदर दिसतं. तुम्ही जर खूप बारीक असाल तर तुम्ही मोठ्या पफच्या स्लीव्ज ह्या स्टिच करून घेऊ शकता. आणि जर तुम्ही जाड असाल, हेवी वेटच्या असाल तर तुम्ही सिंपल पफच्या स्लीव्ज ह्या स्टिच करून घ्या. त्यामध्ये तुमचा लुक हा खूपच सुंदर दिसेल. तुम्ही एखाद्या लग्न समारंभासाठी जर ब्लाऊज स्टिच करून घेत असाल तर तुम्ही पफ्सच्या स्लीव्ज ह्या नक्की स्टिच करून घ्या. किंवा तुम्ही स्वतःच्या लग्नासाठी ही ब्लाऊज स्टिच करून घेत असाल तर पफ्सच्या स्लीव्ज ह्या स्टिच करा. तो लुक खूपच सुंदर दिसतो आणि सगळ्यांमध्ये आकर्षक दिसतो. तुम्हाला काठपदर साडीवर ब्लाऊज हा शिवून घ्यायचा असेल तर तुम्ही काय करा, जर तुमची काठपदर साडी जी असेल ती खूप जास्त भरलेली असेल, खूप जरीची असेल तर तुम्ही ब्लाऊज शिवून घेताना तो सिंपल शिवून घ्या. जितका जास्त तुम्ही सिंपल स्टिच करून घ्याल तितका तुमचा लुक हा आकर्षक दिसेल. आता या उलट जर तुमची काठपदर साडी ही प्लेन असेल तर तुम्ही काय करा की ब्लाऊज हा वर्कचा स्टिच करून घ्या. आता ब्लाऊज मध्येही जर तुम्हाला ब्लाऊजच्या स्लीव्हजला डिझाईन्स
शिवायच्या असतील किंवा स्लीव्ज मध्ये तुम्हाला डिझाईन करायच्या असतील तर तुम्ही ब्लाउजचा नेक जो आहे तो सिंपल ठेवा. आणि जर तुम्हाला नेकला डिझाईन करायची असेल तर तुम्ही ब्लाउजच्या स्लीव्ज ह्या सिंपल ठेवा. त्यामध्ये तुमचा लुक डिसेंट आणि आकर्षक दिसण्यासाठी नक्कीच मदत होईल. आता बघा, जर तुम्ही ब्लाउजच्या स्लीव्जलाही डिझाईन केली, वर्क केलं आणि तुमच्या नेकलाही डिझाईन केली तर तो लुक तुमचा थोडासा डल वाटतो. त्यामुळे तुम्ही काय करा, दोन्ही मधनं एकालाच डिझाईन करून घ्या. त्याचबरोबर तुम्ही काठपदर साडीवरती कॉन्ट्रास्ट ब्लाउज सुद्धा स्टिच करून घेऊ शकता. तुम्ही साडीला लेसही लावू शकता. आता जर तुम्ही काठपदर साडीवर ब्लाउज शिवून घेणार असाल आणि तुमच्या साडीचे काठ हे खूप जास्त मोठे असतील तर तुम्ही काय करा की तुमचा ब्लाउज हा सिंपल स्टिच करून घ्या, तर त्यामध्ये तुमचा लुक खूपच सुंदर दिसेल. आता त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट, जेव्हा तुम्ही काठपदर साडीवरती ब्लाउज हा स्टिच करून घ्या तेव्हा एखाद्या चांगल्या टेलरकडनंच तो ब्लाउज स्टिच करून घ्या. काय होतं की आपली साडी कितीही महाग असू दे, जर आपण त्यावरती ब्लाउज हा व्यवस्थित स्टिच करून घेतलाच नाही तर त्यामध्ये आपला लुक हा अजिबातच चांगला वाटणार नाही. त्यामुळे शक्यतो ब्लाउज स्टिच करताना तुम्ही एखाद्या चांगल्या टेलर कडनंच तो शिवून घ्या. बरोबर, काठपदर साडीवर तुम्ही ब्लाउज स्टिच करून घेणार असाल, तुम्ही जर हेवी वेटच्या असाल तर तुम्ही ब्लाउज स्टिच करून घेताना 3/4 किंवा फुल स्लीव्हचा ब्लाउज हा स्टिच करून घ्या. त्यामध्ये तुम्ही थोडासा बारीक असल्यासारख्या वाटाल आणि त्यामध्ये तुम्ही सुंदरही दिसाल. आता या उलट जर तुम्ही बारीक असाल तर तुम्ही ब्लाउज स्टिच करून घेताना शॉर्ट स्लीव्ज ब्लाउज हे स्टिच करून घ्या. त्यामध्ये तुमचा लुक आकर्षक नक्कीच दिसेल. तुम्ही बारीक असाल तर बेटर ऑप्शन हे आहे की तुम्ही स्लीवलेस ब्लाउज स्टिच करून घ्या. जर तुम्ही स्लीवलेस मध्ये कम्फर्टेबल असाल तर तुम्ही काठपदर साडीवर स्लीवलेस ब्लाउज हे स्टिच करून घ्या. त्यामध्ये तुमचा लुक खूपच सुंदर दिसेल. साडी निवडताना जर तुम्ही हेवी वेटच्या असाल तर तुम्ही मोठ्या काठाची किंवा फुगीर साडी ही अजिबात निवडू नका. त्याने काय होईल की तुम्ही आणखीन जास्त जाड दिसाल. तुम्ही काय करा, मीडियम काठाची किंवा छोट्या काठाची किंवा विदाऊट काठ असलेली साडी चूज करा. त्यामध्ये तुम्ही खूपच सुंदर दिसाल. बरोबर, शक्यतो तुम्ही छोट्या प्रिंटवाल्या ज्या साड्या आहेत त्या चूज करा. त्यामध्ये तुम्ही सुंदर दिसाल. मोठ्या काठाच्या साड्या चूज केला तर ते खूप भरल्यासारखं वाटेल आणि त्यामध्ये तुम्ही आणखीन जास्त जाड दिसाल. आता या उलट जर तुम्ही बारीक असाल तर तुम्ही काय करा, मोठ्या काठाच्या साड्या ह्या तुम्ही निवडू शकता किंवा मोठ्या प्रिंटवाल्या साड्या ह्या तुम्ही चूज करू शकता. त्यामध्ये तुम्ही भरल्यासारखं दिसाल आणि सुंदरही दिसाल आणि तुमचा लुक हा क्लासीही वाटेल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही ब्लाउजेसच्या डिझाईन्स या बघितल्या आहेत. जर तुम्हीही कन्फ्युज असाल की काठपदर साडीवर कशा प्रकारे ब्लाउज हा स्टिच करून घ्यायचा तर ह्या टिप्स तुम्ही नक्की फॉलो करा. आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. आजचा व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला? आजचा व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. थँक्यू एव्हरीवन.